आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पेसा क्षेत्रातील रखडलेल्या भरती प्रक्रियेच्या निषेधार्थ आज ईदगाह मैदान येथे पेसा कार्यरत शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला सुरुवात झाली असून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक उमेदवार सहभागी झाले आहेत। नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक आणि इतर रिक्त पदांची भरती प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून तांत्रिक आणि न्यायालयीन कारणांमुळे रखडली आहे। त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांच्या भविष्याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये पेसा क्षेत्रात कार्यरत सर्व शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्ती देणे, अनुसूचित क्षेत्रातील जागांवर कार्यरत नॉन पेसा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ प्रवर्गात सामावून घेणे, तसेच अनुसूचित जमातीच्या जागांवरील चुकीच्या नियुक्त्या रद्द करून त्या जागा रिक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात माणिक जोपाळे, कविता कुवर, अनिल जाधव, ज्योती घागरे, शांताराम पवार, भास्कर जाधव, नामदेव बोरसे, हौसराज वार्डे, हिरामण चौधरी, चुनीलाल घांगळे, विजय धामोडे, रेखा भगरे, हरेश अलबाड, संजय भोये, योगेश भोये, राजेश राऊत, विजू पुराणिक, सजन देशमुख आणि नंदू गांगुर्डे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। दरम्यान या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, त्यास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। क्षेत्रातील कार्यरत शिक्षक इथे आज जे आंदोलन आहे ते म्हणजे एकच मागणी आहे की जे आम्ही आज कार्यरत आहोत त्या सगळ्यांना सामावून घेणं ही आमची प्रमुख मागणी आहे। जो काही अन्याय होतो तो दूर व्हावा यासाठी आम्ही आज इथे जमले आहोत। आणि जर माननीय जे काही राज्यपालांची जी अधिसूचना आहे 2015 नुसार दरवर्षी 20% पदभरती केली असती तर आमची आज ही वेळ आली नसते। आणि ती जी 20% जी पदभरती आहे ती जर केली तर आजपर्यंत 200% आमचे पद जे आहेत ते वाढले असते। कोणती भरती? पेसा भरती शिक्षक। ह्या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी पेसा शिक्षक पात्र विद्यार्थी या ठिकाणी आम्ही जमलो आहोत। आमची एकच मागणी आहे की आम्ही ह्या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून पात्र विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, परंतु शासनाच्या एका या पत्राच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे की जो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तो मिळाला नाही। म्हणून आम्ही ह्या एकच मागणी आहे की आम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपाची हक्काची नोकरी मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी जे धरणे आंदोलन त्या ठिकाणी करीत आहोत। आणि शासनाच्या अनुषंगाने 20% पद्धतीने जर पेसा क्षेत्रामध्ये जर पदभरती केली असती तर ही आज वेळ आलीच नसती। आजही आमची जी काही पदसंख्या आहे त्या 100%च्या पलीकडे गेलेल्या आहे, परंतु आम्ही शासन दरबारी वेळोवेळी चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केलेला असून तरी शासनाने आमच्याकडे कानाडोळा करून आमच्यावरती हा अन्याय आजपर्यंत आलेला आहे। म्हणून आपल्या शासनाला एकच विनंती आहे की शांत पद्धतीने तुम्ही आमची मागणी मान्य करा आणि आपला हा जो विषय आहे तो त्या ठिकाणी संपवण्यात यावा। परंतु शासनाने त्या ठिकाणी हमेशा आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही 100% घेतोय, परंतु आजपर्यंत असं काही चित्र दिसत नाही। आणि 20% काढणं आणि 20% भरणं हा मी सांगत नाही, शासनाचा नियम आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा GR पण आहे का पेसा क्षेत्रामध्ये 20% लोकांना त्या ठिकाणी आदेश देणं आणि ज्या बिंदूवरती लोक काम करतात त्यांना त्या ठिकाणी सामावून घेणं अशी प्रक्रिया असताना देखील त्या ठिकाणी अंतिम प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, त्याचबरोबर राज्यपाल, त्याचबरोबर आपले भारताचे सन्माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या अधिसूचनेखाली हा पेसा कायदा काढलेला आहे। तर त्या अनुषंगाने जर भरती सुरळीत झाली तर आदिवासी समाज आज एकदम शिक्षणाच्या चांगल्या प्रवाहात जात आहे आणि आम्ही प्रामाणिक त्या ठिकाणी काम करत असून देखील आमच्यावर ही उपासमारीची वेळ आलेली आहे। तब्बल 6 महिने ह्या पोरांना ह्या ठिकाणी पेमेंट भेटत नाही, तरी शासनाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दक्षता घेऊन आमची त्या ठिकाणी भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि आम्हाला लवकरात न्याय मिळावा आणि आम्हाला प्रथम त्या ठिकाणी आदेश द्यावा। काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि नाशिकमध्ये जागा खूप आहे। आम्ही शिक्षण विभाग असेल, त्याचबरोबर आयुक्त साहेब असेल, सर्व डिपार्टमेंटना आम्ही त्या ठिकाणी 4 वर्षापासून पत्रव्यवहार केलेला आहे। जागा पण त्या ठिकाणी सर्व डिस्प्लेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी कानाडोळा करून त्या भरतीला कुठेतरी गालबोट लागते। आम्ही प्रामाणिक विद्यार्थी एकच मागणी आहे की आम्हाला कार्यरत शिक्षकांना तुम्ही न्याय द्यावा अशी मागणी आहे। धन्यवाद। राज्यपालांच्या 2015च्या अधिसूचनेनुसार 2015 असेल, 2018 आणि 2020च्या अधिसूचनेनुसार जर पूर्ण कार्यवाही जर झाली असती कायदेशीर तर आमच्या
आजपर्यंत जे काही आज आम्ही जे काही कार्यरत शिक्षक आहे ते आमच्यावर उपासमारीची वेळ आली नसती. आमच्या एका मागणीसाठी म्हणजे आम्हाला कार्यरत असलेले सर्व शिक्षक यांना कायमस्वरूपीसाठी सेवेत सामावून घ्यावं यासाठी आम्ही हे उपोषण आजपासून पुकारलेलं आहे. किती दिवसाचं उपोषण आहे तुमचं? नाही, तसं बेमुदत उपोषण आहे आमचं. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण करणार आहोत. काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे का जेवढे काही कार्यरत शिक्षक आहे त्यांना सर्वांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं. आता तुम्ही केले होते, आता ही कोणती मागणी आली? ना आमची मध्यंतरी मागणी पूर्ण केली असं नाही म्हणता येणार, कारण शासनाला आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतात आणि शासनाकडनं फक्त आम्हाला वेळोवेळी सांगितलं गेलं की तुमचं काम 8 दिवसामध्ये आणि वेळ ढकलपणा करण्यात आला आणि त्या जी काही अंमलबजावणी जे काही प्रथम न्याय दिला पाहिजे, जे मुलं कार्यरत आहे, जे काही बिनपगारी 6-6, 8-8 महिन्यापासून आम्ही बिनपगारी काम करतोय, आम्हाला कुठल्याही प्रकारचं वेतन अजूनही मिळालं नाही, तरी आम्ही प्रामाणिकपणे शाळेमध्ये काम करू नये. आज जेव्हा आम्हाला कायमस्वरूपी करण्याची वेळ आली तेव्हा तरी शासन कुठेतरी एक पत्र काढतंय, आमच्या विरुद्ध पत्र काढतंय आणि आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमची एकच मागणी आहे की आम्ही जेवढे कार्यरत शिक्षक आहे त्यांना सर्वांना सामावून घेण्यात यावी, हीच एक आमची मागणी आहे.